नाशनं दातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकां दधदममृतघटम् चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिर्द्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनप्रौढतावाग्निधीरं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं जया रेकॉर्डिंग चालू केलंयस ना? हो सर. नाही, ऍडमिन ने आपल्याला परवानगी दिल्याशिवाय आपल्याला करता येत नाही, त्यामुळे जयानं केलं पाहिजे. नाही, मग एक काम कर ना, गुगल वर बघ ना, असेल नंबर त्याला. चालू आहे सर. हा ठीक आहे. तर आपण आज आपले हे आपल्या अभ्यास वर्गाचे हे 5वे सत्र, तर त्याला आज सुरुवात करत आहोत. आपण आजपर्यंत काय काय बघितले याचा एक थोडक्यात आढावा मी आज घेते आणि मग आपण आपले पुढचे सत्र सुरू करूया. सुरुवातीला आपण अनम्यूट कर मिनल. हा वैद्य मिनल. हो हो. तर आपण यकृतापासून सुरुवात केलेली आहे. यामध्ये अगदी अन्न पचन, रक्तधातू निर्मिती, रक्तधातू निर्मिती, रक्त यकृताचे साहचर्य किंवा यकृत आसमंत म्हणजे नेमकी काय, त्याचप्रमाणे यकृताचा रोगाधिकार, पांडू आणि कामला याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये फलत्रिकादी गुग्गुळ किंवा फलक याचा पूर्णपणे याचा निर्मिती कशी करावी, निर्माण विधी, त्याचप्रमाणे त्याच्या प्रत्येक त्याचा पूर्णपणे अभ्यास, त्या कल्पाचा अभ्यास आपण केला. त्याचा आणि पांडू आणि कामला आणि फलत्रिकादी याचे आपण विवेचन केले. त्याचप्रमाणे यकृताचे जे काही आपले ग्रंथोक्त संदर्भ आहेत त्या सर्वाचा आपण पूर्ण विवेचन केलेले आहे, अभ्यास केला. तसेच त्याचप्रमाणे आपण आज आपण त्यापुढे यकृताचा ऑप्शन कुठे असतो? तर त्याचप्रमाणे मग यकृतासाठी कुठली परीक्षा सांगितलेली आहे, तर स्पर्शन परीक्षा, स्पर्शासहत्व, त्याचप्रमाणे भिन्नासहत्व आणि नाद परीक्षा. तर हे यकृतावर कसे करायचे हे आपल्याला सरांनी सविस्तर सांगितले. तर या सगळ्या यकृताच्या आज आपण दृष्टी लक्षणे आणि याचा आपण पांचभौतिक विचार करणार आहोत. वैद्य जयश्री माढेकर ह्या आपल्याला पुढची पीपीटी प्रेझेंट करते. फक्त 1 मिनिट. 1 मिनिट. ऍडमिन केलं का? निषादला ऍडमिन करणार आहे ना? जया तू अनम्यूट हो. निषादला ऍडमिन कर, म्हणजे मग तो बाकी. मला तुमच्याच नावाने आहे का सर निषाद? हो 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 हो. काय तुझं नाव? धन्वंतरीचं चित्र आहे का?
धन्वंतरीचं चित्र आहे बघ. माझं MJ आहे, त्याचं धन्वंतरीचं चित्र आहे. नाहीतर मला कर, चल मी ऍड करत राहतो, वेळ जायला नको. मिनलला करता येत असेल तर मिनलला कर. चालेल. हा झाला, निशाद ऍडमिन झालाय. उपस्थित सर्व वैद्य वर्ग, ज्यांना आपण मी गुरुमित्र असं म्हणेन, आणि वैद्य आमचे आपल्या सगळ्यांचे गुरु वैद्य मल्हार जोशी, पंचभौतिकचे गुरु वैद्य बृहत्रयी रत्न वैद्यश्री वामन दातार शास्त्रीजी, या सगळ्यांना नमस्कार करून आजचा आपला विषय सुरू करते. या आधीच्या विषयामध्ये, मागच्या विषयांमध्ये जसं वैद्य मिनाल यांनी आता आढावा घेतला, त्यापैकी आता आपण जे पुढे बघणार आहोत या सगळ्यांचे ग्रंथोक्त संदर्भ आणि त्याच्याबरोबरचे विचार हे आपले झालेले आहेत. तरी सुद्धा जे मागच्या लेक्चरमध्ये नव्हते त्यांना, आणि आता जे आम्ही सगळे सरांच्या बरोबरीने हा विषय घेत आहोत त्या सगळ्यांसाठी थोडंसं रिपिटेशन होणार आहे. त्या सगळ्या विषयामध्ये आपण पंचभौतिक विचार, या यकृत ह्या अवयवाचा आणि त्याच्या बरोबरीने शरीरात दिसणाऱ्या लक्षणांचा पंचभौतिक विचार आणि आयुर्वेदिक विचार आणि त्याबरोबरीने त्यातला सूक्ष्म पंचभौतिक विचार असा आपला विषय आहे. तर समोर जसं दिसतंय, यकृत, प्लीहा, नव, शोणितजव हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यकृत हे रक्तधातूपासून याची निर्मिती शारीरिक स्थानामध्ये सांगितलेली आहे. त्याबरोबरीने यकृत हे मातृज अवयव, जसं शरीरामध्ये मातृज, पितृज असे हे भाव घटक बनतात, त्यानुसार शारीरिक स्थानात जसं सांगितलेलं आहे की हा जो अवयव आहे यकृत, जे मांस, शोणित, त्याच्या बरोबरीने यकृत, प्लीहा हे मातृज अवयव आहेत, मृदू अवयव आहेत. आणि रक्ताची उत्पत्ती ही जी आहे ती यकृतापासून, त्याच बरोबरीने यकृताची उत्पत्ती द्वितीय रक्तधरा कला यकृत प्लीहाश शोणित जो असं भवती अशी सांगितलेली आहे. तो त्यानुसार यकृत जे आहे हे एक इंद्रिय आहे. त्यातले पंचभौतिक विचारांनुसार 3 महत्वाचे इंद्रिय आपण मानतो जे शरीरामध्ये खूप महत्वाचं काम करतात. त्यापैकी यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड, आणि त्या यकृताबद्दल पुढे बघूया. आता आपण एक श्लोक पाहिला, यकृत, प्लीहा, शोणितजव. तर मग इथे आपण दातारशास्त्री किंवा पंचभौतिक शास्त्र पद्धतीनुसार आयुर्वेद हे सर्वप्रथम सूत्र स्वरूपात आहे. त्यातलं एक सूत्र घ्यायचं आणि ते सूत्र आपण आपल्या पद्धतीने पेशंट बघताना, अभ्यास करताना उलगडत जायचं, म्हणजे आपल्याला त्याचा मूळ अर्थ किंवा त्याच्यातून अजून निघणारे नवीन अर्थ सापडू शकतात. त्याच प्रकारे आता आपण जसं पाहिलं तसं यकृत मातृज अवयव आहे, उत्पत्ती त्याची रक्तापासून आहे. हा रक्तधातू जो आहे हा शरीरातला 2 नंबरचा धातू आहे. जसं रस आणि मग रक्त, म्हणजे रक्ताच्या अनुषंगाने रसाचा सुद्धा त्याच्यामधला असणारा समावेश हा यकृताचा पुढे काम करण्यामध्ये खूप महत्वाचा भाग दाखवतो. आणि यकृत हे स्त्रावी अवयव आहे. आता हे स्त्रावी अवयव त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव बनत असतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक जो बनतो तो आहे पाचक पित्त निर्मिती. आणि त्याच बरोबरीने इतर आता अर्वाचीन शास्त्रानुसार सुद्धा जे वेगवेगळे आपण एन्झाईम्स वगैरे ज्यांना म्हणू, त्याचे सुद्धा जे स्त्रवण आहे हे यकृतामार्फत होत असतं. तर आता आपण यकृताच्या मागच्या अभ्यासक्रमामध्ये जसं बघितलेलं की यकृताची उत्पत्ती यकृतापासून सांगितली आहे. त्याचे ग्रंथोक्त संदर्भ समोर आहेत. हे खूप मोठा श्लोक आहे ज्याच्यातला थोडासा पाठ इथे घेतलेला आहे. यकृत, प्लीहा जे आहे ती रसापासून पुढे शोणिताचे जे महत्वाचं स्थान आहे, म्हणजे रक्तापासून यांची निर्मिती आणि पुन्हा रक्ताचं सुद्धा महत्वाचं स्थान की ज्याच्यात त्यांची निर्मिती होईल आणि साठवणं होईल, असं हे यकृत आणि प्लीहा आहेत. तर यकृत आता आपण घेतलाय मुद्दा, पण त्याच्या बरोबरीने प्लीहा सुद्धा होऊन जाणार आहे, कारण ते जोडगोळीनेच असल्यासारखे अवयव आहेत. आता आपण बघूया की रक्ताची निर्मिती कशी, तर हेही मागे आपण पाहिलंय. पण तरीही जर आहार, आपण जो आहार घेतो, आपल्या सगळ्यांना माहितीये की तो आहार जो आहे, जो निसर्ग लोकपुरुष सिद्धांतानुसार निसर्ग पंचभौतिक, शरीर पंचभौतिक, तसा घेतला जाणारा आहार सुद्धा पंचभौतिक आहे.
पण त्या आहारामध्ये शरीराला टिकवण्यासाठी आणि शरीराचं पोषण करण्यासाठी पृथ्वी आप महाभूतात्मक घटक जे आहेत ते जास्त असतात, कारण त्याचीच आपल्याला जास्त गरज असते. असा हा शुद्ध पंचभौतिक स्वरूपातला आहार जर असेल तर तो पचनाच्या वेगवेगळ्या 3 अवस्थांमधून जातो. आता ह्या ज्या पचनाच्या 3 अवस्था आहेत ह्या सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तरी थोडक्यात आमाशय, त्याच्यानंतर ग्रहणीमध्ये आहार रस येणे आणि पुढे तो सारकित्त विभाजनासाठी अंतरांमध्ये जाणे. मग तिथे कफाची निर्मिती, मधल्या टप्प्यामध्ये पित्ताची निर्मिती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये वाताची निर्मिती आणि त्याचबरोबर तो प्राकृत आहार, जसं अन्न पचत जाईल तसा त्याचा प्राकृत आहार रस तयार होणे. हा आहार रस जो बनलेला आहे तो हृदयाकडे जाणे. असा आहार रस हृदयाकडून पुढे शरीरात दशधर्मिणींद्वारे पसरवला जाणे आणि तो आहार रस जेव्हा पुन्हा यकृताकडे येतो तेव्हा त्याच्यातून पुढचा जो धातू आहे रक्तधातू निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. तर रक्तधातू आपल्या सगळ्यांनाच माहिती की जेव्हा त्याच्यावर रंजक पित्ताची क्रिया होते त्या रसधातूवर तेव्हा रक्तधातूची निर्मिती सुरू होते. आणि ह्याच शुद्ध रक्तधातू जर आहार रस शुद्ध झाला तर त्याच शुद्ध रक्तधातूपासून पुढे त्याच्या पुढचा धातू मांस आणि त्याच्या बरोबरीने जे किट्ट स्वरूपामध्ये शरीरामध्ये बनलं जाईल तर ते पाचक पित्त असं हे यकृतामध्ये बनत असतं. तर आता आपण जसं बघितलं की पाचक पित्त आपल्याला तर माहिती आहे की पित्ताचे 5 प्रकार आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक जर असेल तो आहे जाठराग्नी, जो 13 धातुअग्नी 13 अग्नी जर शरीरातले बघितले तर त्यापैकी सगळ्यात महत्वाचा अग्नी तो म्हणजे आपला जाठराग्नी आणि त्यालाच आपण पाचक पित्त किंवा पाचक अग्नी असं म्हणू शकतो. तर असा हा पाचक अग्नी किंवा पाचक पित्त कुठे निर्माण आता आपण पाहिलं तर ते यकृतात. तर यकृतामध्ये जर आपण मागे जसं पाहिलं की जर घटक आहार जर पंचभौतिक आहार जो योग्य स्वरूपात केला तर योग्य आहार रस, पण स्रोतदृष्टी कशी होते ती बघूया. असा जर आहार रस जर आहार योग्य प्रमाणात नसेल, त्याच्यामध्ये सगळे घटक काही कमी जास्त पृथ्वी आप महाभूतात्मक आंबट तिखट खाणं हे जे वेगवेगळे हेतुसेवन ज्या पद्धतीने असेल त्यानुसार जर आहार रस अपाचित झाला तर तो आहार रस हा हृदयानंतर पुढच्या धातूंमध्ये जसा जाणार आहे तो पुढच्या धातूंमध्ये तो रसानुक म्हणजे रसापर्यंत गेला तर ते रसदृष्टी झाली. तिथून पुढे मग ती रक्ताकडे आली तर ती दृष्टी पुढे रक्ताकडे सरकली. तसेच पुढचे धातू हे दुष्ट होत जाणार आहेत आणि त्या दुष्ट झाल्या बरोबरीने शरीरात तसेच त्यांचे मल सुद्धा, रसाचा मल, रक्ताचा मल, पित्त, तर असे एक एक घटक सुद्धा मल होत जाणार. तो मुख्य मलभाग जो पचनानंतर बनतो, जे सारकिट्ट विभाजनामध्ये आपल्या शरीरात किट्ट आहे तर ते किट्ट हे शरीरामध्ये साचण्याची शरीराची प्रवृत्ती होते आणि त्यालाच आपणच्या शब्दांमध्ये किंवा पंचभौतिक शब्दांमध्ये मलसंचिती असं म्हणतो. तर ती एक थोडक्यात एक मलदुष्टी आहे. मग ते साचणं असावं एक किट्ट भागाचं शरीरातल्या किंवा वेगवेगळ्या धातूंमध्ये सुद्धा जे सगळे त्यांचे मल बनणार आहे, जसे मांसाचा मल आहे, अस्थींचे मल आहे, हे सगळे मल सुद्धा दुष्टी. तर आता आपण इथे फक्त अंतरांमध्ये जी मलदुष्टी होते आहे ती पाहतोय, कारण तिचा यकृतावरती कसा डायरेक्ट परिणाम होतोय, शरीरावर त्याचा फिरून कसा परिणाम होतो हे बघायचं आहे. आता त्याबरोबरीने जर ही मलदुष्टी झाली आणि ती शरीरात संचित झाली तर मग हे पुढे स्त्रोतरोध होणार आहे. आता ह्या स्त्रोतरोध तर होत आहेत, पण मग रोग उत्पत्ती ह्याच्यापासून नेमकी कशी? तर थोडक्यात आपण पाहिलं की चांगल्या आहार रसापासून शरीराचे चांगले घटक बनणे, अपाचित आहार रसापासून शरीरामध्ये स्त्रोतरोध उत्पन्न होणे, त्याचबरोबरीने मुख्य यकृताची दृष्टी ह्याच्यात कशी होऊ शकते? तर आता पाहिलं त्याप्रमाणेच पुन्हा जर मनुष्याने प्रज्ञापरात किंवा जे प्रमाण आहे जेवणाचे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर चुकी झाली, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये मिथ्य आहार विहार असं म्हणू, आणि अशा आहार विहारा बरोबरीने जर त्याची काही ठराविक लक्षणं घडली, जसं यकृत दृष्टीमध्ये आंबट तिखट खाणे आहे, अतिसाहस करणे आहे, अतिप्रवास आहे, अशी जी आहार विहारात्मक ठराविक कार्य अजून घडली तर त्याच्या बरोबरीने पुन्हा शरीरामध्ये अपाचित आहार रस तयार होणार आहे. हा आहार रस त्यामुळे तयार होणार आहे कारण सुरुवातीला त्याचा तो जो आहार जाणार आहे आमाशयामध्ये, त्याच्याने आमाशयस्थ अग्नी आणि जाठराग्नी यांच्यावरती दडपण येणार आहे. एक प्रकारचं त्यांच्यावरती
तर त्यामुळे त्यांचं अग्निमांद्य ज्याला आपण म्हणतो की तो अग्नी तेवढंसं अन्न पचवण्यासाठी पुरेसा नसणार आहे आणि मग हे अग्निमांद्य पुढे पुढे शरीरात काय करणार आहे तर थोड्या वेळापूर्वी जसं पाहिलं तसं मग तो आहार रस अपाचित असेल तर शरीरामध्ये मलसंचती होणार आहे, त्यामुळे स्त्रोतरोध होणार आहे आणि असा स्त्रोतरोध जर अंतरामध्ये होतोय, वेगवेगळ्या धातूंमध्ये होतोय, त्याच प्रकारे तो यकृतामध्ये सुद्धा होणार आहे. कारण यकृत हे मुख्य अवयव आहे जो द्वितीय पचन अवस्थेमध्ये पाचक स्त्राव बनवणार आहे, तो आहाराकडे जाणार आहे. पण जर त्याच्यामध्ये विजातीय द्रव्य साचणे हे जर सुरू झालं तर मग तो आहार तो यकृताला यकृतामध्ये दुष्टी बनवत जाणार आहे. अशा प्रकारे आपण आता पाहिलं की जर यकृतामध्ये जर विजातीय द्रव्य साचणे हे जर होऊ लागलं तर त्याचं मुख्य काम आहे पाचक पित्त स्रवण करणे. तो त्याने जे स्रवण करणारे भाग आहे त्याचं जे मुख्य कार्य आहे त्याच्यामध्ये बिघाड सुरू होणार आहे. अजून एक प्रकारची पंचभौतिक पद्धतीनुसार अजून एक रोगाची उत्पत्ती जी यकृत दृष्टीची उत्पत्ती आपण म्हणूया, यकृत दृष्टीचं कारण आहे ते थोडं वेगळं आहे. आपण हे मागच्या ह्याच्यामध्ये ह्याचे ग्रंथोक्त संदर्भात पाहिलं होतं की गोवर कांजण्या यासारखे जे आजार आहेत ह्यांची शरीरामध्ये एक प्रकारची आपल्या शरीरामध्ये त्याचा परिणाम राहतो. तर हे जे आजार आहे ते रक्ताच्या अनुषंगाने होणारे आजार आहेत. पण मग जर ते फक्त तिथल्या त्या आजारांमध्ये येणारा लक्षण जे ज्वर वगैरे फक्त बरा झाला याचा अर्थ त्याचा पूर्ण शरीरावरचा परिणाम बरा झाला असा होत नाही, कारण ते रक्तामध्ये त्याचा परिणाम सोडतात आणि ते रक्त एक प्रकारे अतिउष्ण आपण असं म्हणू की जे रक्ताचा मुख्य गुण आहे अनुष्ण त्याच्या पलीकडे ते थोडं उष्ण होतं. आणि आपण आता पाहिलंच की यकृताचं उत्पत्ती शरीरानुसार हे रक्तापासून यकृत बनतं. त्यामुळे त्या भागांवर ज्या भागांपासून यकृत बनणार आहे, ज्या भागांपासून रक्तापासून अवयव बनणार त्या सगळ्यांवरती परिणाम होतो, म्हणजेच यकृतावर परिणाम होतो. आणि इथे आम्ही त्याच्यासाठी एक शब्द असा वापरतो, इथे यकृत होरपळलं म्हणजे एका प्रकारे पोळलं गेलं, भाजलं गेलं. जसं नुसतं भांडं जर आपण तव्यावर ठेवलं, गॅसवर ठेवलं, त्यात काहीच नसेल दूध पाणी तर ते पटकन जसं हाताला चटका देऊ शकतं त्या प्रकारे ते गरम झाल्यासारखं होरपळल्यासारखं होतं. ह्याच बरोबरीने अजून एक उत्पत्ती आहे यकृत दृष्टीची, ती म्हणजे बुद्धिनिंद्रिय. हे सुद्धा पंचभौतिक शास्त्र पद्धतीनुसारचं एक आपणचं खूप मोठं शोधकार्य आहे आणि ज्याच्याबद्दल सर खूप पुढच्या भागामध्ये चांगलं सांगतील. पण इथे आपण असं पाहिलं की वरचं पहिली जी संप्राप्ती आहे त्यात स्त्रोतरोध म्हणजे कुठेतरी कफ, कुठेतरी पृथ्वी आप महाभूतात्मक संचिती, गोवर कांजण्यांची उष्णता ही कुठेतरी साक्षात पित्ताची, साक्षात रक्त बिघडवणारी संप्राप्ती आणि बुद्धिनिंद्रियाची जी आहे ती महत्व करून जाते वातवृद्धीकडे. अतिविचार, वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे जे लोक आहेत एकाच वेळेला खूप काम करणारे आणि त्याच्या बरोबरीने जसे डॉक्टर्स आहेत, व्यवसायमन आहेत, त्यांचे बिझनेसवाले लोक जे आहेत त्यांच्यामध्ये जी प्रकारची बुद्धींची ती वापर झाला जातो त्याच्यात जो वातप्रकोप होतो त्याने सुद्धा यकृताची दृष्टी होते. तर हे आपण पुढे पाहूया सरांच्या बोलण्यामध्ये. तर पंचभौतिक पद्धतीनुसार यकृत दृष्टीची काही लक्षणं आपण सांगून ठेवलेली आहेत आणि ही लक्षणं आपण आता थोडंसं प्रयत्न हा करणार आहोत की ग्रंथांच्या आधारे कुठे भेटतात आणि त्याचबरोबरीने त्यांचं आपल्याला सगळ्याच वेगवेगळ्या आजारांमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये त्याची संप्राप्ती लावता येऊ शकते. तर यकृत दृष्टीची लक्षणं समोर दिसत आहेत. यकृत प्रदेशी वेदना, यकृत प्रदेशी काठिण्य आणि यकृत प्रदेशी कदाचित वरून दिसताना सुद्धा दर्शन परीक्षेमध्ये सिरा दर्शन. हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक जे आहेत ते मागच्या लेक्चरमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे पाहिलं की यकृत प्रदेशी वेदना वगैरे कशा येऊ शकतात. त्याचबरोबर आता थोड्या वेळापूर्वीच्या स्लाइडमध्ये जसं आपण पाहिलं की यकृतामध्ये विजातीय द्रव्य साठणे हा जो एक भाग आहे त्याच्यामुळे त्याच्याच कार्यामध्ये जेव्हा बिघाड यायला लागतो तेव्हा तो यकृत प्रदेश म्हणजे यकृत हा आसमंत अपेक्षित आहे, फक्त यकृत अवयव नसून. आणि त्याच्याबद्दल जे उहापोह होता तो मागच्या आपण लेक्चर्समध्ये केलेला आहे की यकृत म्हणजे अगदी आमाशयापासून ते उंडूक पर्यंत हे सुश्रुतसंहितेतल्या श्लोकाद्वारे आपण ह्याचा आधार घेतलेला आहे आणि हे पूर्ण जे पचन आहे, पचनाच्या ज्या 3 अवस्था आहेत या सगळ्यांचा जो सारकिट्ट विभजनापर्यंतचा भाग आहे हा सगळा कुठेतरी यकृत प्रदेश म्हणून आपण त्याला मानू शकतो. आणि त्यातल्या जिथे ऍक्च्युअली हा अवयव आहे त्या भागामध्ये मग जो ताण येणार आहे, त्या अवयवावर जो ताण येणार आहे तो तिथे तपासला जातो. ते यकृत मध्ये इथे नाद परीक्षा केली जाते आणि त्याच्याबद्दल पण सर आपल्याला पुढे सांगतील.
चौथं आहे ज्वर. मलशुद्धी साफ न होणे, मलावरोध हे एक लक्षण आहे. भूक न लागणे हे लक्षण आहे. शिरशूल, प्रतिशाय, दक्षिण फुफ्फुस प्रदेशी वेदना, फुफ्फुस प्रदेशी जडपणा वाटणे, मध्ये सुखा खोकला शरीरामध्ये उत्पन्न होणे आणि थकवा ही लक्षणं आपण सांगितलेली आहेत. आता ती एक एक करून आपण पाहूया. ज्या प्रकारे आता मी म्हटलं की ही जी नाद परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये यकृत प्रदेशी वेदना आहेत, जी स्पर्शासहत्वाने समजू शकते. पेशंटला तिथे स्पर्शासहत्वच असतं. नाद परीक्षेमध्ये घननाद, पोकळनाद आणि बद्धनाद हे सगळे ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर सर आपल्याला सांगतील. यकृत प्रदेशी काठिण्य हेही पुन्हा घननादावरून आणि बद्धनादावरून ओळखता येतं. आणि त्याच बरोबरीने सिरा दर्शन लहान मुलांमध्ये हे शक्यतो लक्षण दिसणार आहे आणि असे बरेचसे आजार आहेत त्याच्याबद्दल पण आपण पुढे पाहूया. आता चौथ्या नंबरचं जे आपण सांगितलेलं लक्षण आहे ते आहे ज्वर. तर थोडक्यात ज्वराची संप्राप्ती पाहून घेऊ, म्हणजे मग आपल्याला तिथपर्यंत ते कसं काय जाईल की यकृताचं लक्षण कसं हे ज्वर हे पाहूया. म्हणजे ज्वर असाही होणार आहे, वेगवेगळी कारणं घडली, जसं मिथ्याहार, विहाराभ्याम, दोषा, आमाश्रय. मग जो मिथ्याहार विहार होईल त्यानुसार ज्वर उत्पन्न होणार आहे. पण नॉर्मल सामान्य ज्वर लक्षण सुद्धा हे यकृताचं कसं असू शकतं तर आपण ते बघूया. जर आता आपण थोड्या वेळापूर्वी जी संप्राप्ती यकृत दृष्टीमध्ये पाहिली होती ती अशी तशी संप्राप्ती आहे की ज्याच्यामध्ये आमाशय, आपल्या सगळ्यांना माहिती हे कफाचं स्थान आहे. ह्या कफस्थानामधला जो अग्नी आहे, जो तिथला बोधक कफाबरोबर जी आमाशयामध्ये अग्नी असतो तो रंजक पित्त, त्याच्याबरोबर अन्न पचवण्यासाठी लागतो तो जाठराग्नी. हा ज्या पद्धतीचं हेतू सेवन होईल त्या पद्धतीने तो बिघडेल. मग जर तो हेतू सेवन जे झालेलं असेल ते जर पृथ्वी आप महाभूतात्मक म्हणजे घन स्वरूपाचं जास्त प्रमाण, एकावर एक अति खाणे असं काही जास्त झालं तर दिवास्वाप अशा सगळ्या कारणांनंतर जर तो अग्नी मंद झाला तर तसंच हे जो अग्नी मंद झालेला आहे तो आहार रस अपाचित होता तसाच पुढे ढकलला जाईल ग्रहणीमध्ये. तिथे असणारा पाचक पित्त हा वरून आलेला आहार रस आधीच पृथ्वी आप महाभूतात्मक आहे, जड आहे, तो तसाच पुढे त्याच्यावरती कार्य त्याचं तेवढं पुरेसं होणार नाही, त्याचे उष्ण तीक्ष्णता त्या अग्नीची, आणि तो तसाच पुढे अजून थोडासा पृथ्वी आप महाभूतात्मकच तो द्वितीय पचन अवस्थेतला आहार रस जो आहे तो पुढे जाणार आहे अंतरांमध्ये, जिथे त्याचं सार पित्त विभाजनाची प्रक्रिया होणार आहे. आणि असं जर आहार रस गेलेला असेल तर तिथे पुन्हा सार किट्ट विभाजन ही पूर्णपणे होत नाही आणि मग तो असा आहार रस जो आहे जो अपाचित आहे तो हृदयाकडे गेला आणि हृदयामार्फत शरीरात गेला तर स्रोतरोधाचं लक्षण जे उत्पन्न होतं शरीरात ते आहे ज्वर. म्हणजे कुठेतरी ही दोन्ही संप्राप्ती ज्या आहेत त्या स्रोतरोधात्मक आहेत आणि त्याची जी उत्पत्ती आहे ती आमाशयापासून आहे. आणि आपण जो यकृत आसमंत प्रदेश हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की हे सगळं पचन संस्था ही तिथपर्यंत काम करते, त्यामुळे ही संप्राप्ती ज्वराला लागू होते आणि ज्वराची संप्राप्ती ही यकृत दृष्टीसाठी लागू होते. आता पुढचं लक्षण पाहिलं होतं आपण ते आहे मलावरोध. आता मलावरोधाचं सुद्धा आपल्याला माहिती आहे की जसं वाघभटांनी सांगितलेलं आहे वेगावरोधामध्ये अधोवाताचं जे रोधन जर झालं तर गुल्म उदावर्त आणि त्याच्या बरोबरीने शकृत म्हणजे मलभागाचा जर वेग अवरोध झाला तर मग पिंडिकोद्वेषण वगैरे यासोबत प्रतिशाय, शिरोरुजा या स्वरूपाची लक्षणं होतात. कशी होतात बघूया. आणि त्याचं यकृत दृष्टी कशी, तर आता आपण थोड्या वेळापूर्वी हे पाहिलंच की ज्वर कसा निर्माण झाला. तर असा जर ज्वराच्या नंतर होणारा हा मलावरोध दाखवलाय, पण एरवी सुद्धा आहार विहाराच्या कारणाने सुद्धा अशाच प्रकारची मलावरोध आणि संप्राप्ती घडू शकते. जर असे शरीरामध्ये ज्वर निर्माण झालेला आहे आपल्या जे आहार गुरुदोष आपण जे म्हणू गुरु आहारात्मक अन्न आहारपानामुळे, तर त्या बरोबरीने जसा आहार रस जाणार आहे शरीरात तर तसेच सगळे दोषांना सुद्धा एक प्रकारची गुरुता येणार आहे. ती गुरुता आहे कारण त्यामध्ये शरीरामध्ये पृथ्वी आणि आप महाभूतात्मक घटकांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर मग आमाशय, पक्वाशय, आंत्र, उंडूक, यकृत ह्या सगळ्याच पचन संस्थेच्या एक अवयवांमधून जिथून आहार जाणार आहे त्या सगळ्यांमध्ये मलसंचय आणि त्यानंतर पुढे शेवटी जिथे सार किट्ट विभाजन होतं तिथे सुद्धा बिघाड उत्पन्न होतो आणि मग तिथला सुद्धा जो मल आहे हा किट्ट जो आहे तो सुद्धा साम स्वरूपाचा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अपाचित तो कुठेतरी शीत गुणात्मक झालेला असतो कारण त्याच्यावर अग्नीची प्रक्रिया अग्नीचे काम कमी झालेलं असतं आणि मग शरीराची संचिती जशी शरीराची मलसंचिती वेगवेगळ्या घटकात होणार आहे तशी अंतरामध्ये सुद्धा ही मलसंचिती होणार आहे. आणि जर मलसंचिती झालेली असेल तर त्या भागामध्ये अंतराच्या भागामध्ये मुख्य स्थान हे वाताचं आहे. वाताची गती ही अनुलोम गती आहे. जर इथे संचिती झाली आणि तिथे अवरोध उत्पन्न झाला तर तो जो अवरोध आहे तो वाताच्या अनुलोमन गतीला अवरोध करणार आहे.
कुठेतरी ती गती उलटी फिरणार आहे, तेव्हा जाऊन उदावर्त वगैरे व्याधी होऊ शकतात. पण जोपर्यंत तिथे अवरोध आहे फक्त, तोपर्यंत मळ तिथे पडून राहण्याची शरीराची टेंडन्सी होणार आहे. आणि तो जो पडून राहिलेला मळ आहे, जो पुढे ढकलला जात नाही, जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत ही स्त्रोतरोध मोकळा शरीराला करता येणार नाही. मग पुढे ज्वर हे कदाचित अजून अपथ्य झालं तर ज्वर वाढणार आहे. पण हा पडून राहणारा मळ, अशी जी वर्षानुवर्षे ही काही आहार विहारांनुसार शरीराला सवय लागते, तेव्हा ही पेशंट्समध्ये ही मलावरोधाची संप्राप्ती भेटते. आता थोड्या वेळापूर्वी जो दुसरी एक संप्राप्ती आपण पाहिली होती गोवर कांजिण्यांच्या उष्णतेची, तिथेही मलावरोध हे लक्षण एक खूप आवर्जून भेटतं. आणि खरं तर हे इथे उष्णगुण कसा वाढतो आणि हे मी सांगण्यापेक्षा हे मला सरांकडून अपेक्षित आहे की नेमका इथला शीतगुण, इथे उष्णगुण आणि दोन्ही ठिकाणी मलावरोध, आणि मग जर दोन्ही ठिकाणी मलावरोध असेल आणि हे लक्षण यकृत दृष्टीचे आहेत, तर मग ह्याच्यावरती दिली जाणारी चिकित्सा हे आपण सरांकडून पाहूया. पुढची लक्षणं आहेत भूक न लागणे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसे ज्वर संप्राप्तीमध्ये आपल्यालाही माहिती आहे की पूर्वरूपांमध्ये भूक न लागणे किंवा अरुची हे लक्षण उत्पन्न होतं. त्याच प्रकारे यकृताचं जर विजातीय द्रव्य साठणं आणि हे सगळं झालं, तर त्याच्यातून निघणारे पाचक स्त्राव आणि त्याच्यातून जे सगळे काम होणार आहेत ते ह्या सगळ्यांमध्ये भूक न लागणे म्हणजे सगळ्यात महत्वाचं. शरीरात कुठेतरी पृथ्वी आप महाभूतात्मक घटक वाढलेत आणि ते घटक पुन्हा अजून वाढू नयेत म्हणून शरीराचं जे नॅचरल कदाचित रिॲक्शन आहे, अशा प्रकारे भूक न लागणे हे लक्षण तयार होतं. शिरशूल हे आता आपण शकृत मध्ये इथे पाहिलं आपण, शकृत पिंडिकोमध्ये प्रतिशाय आणि शिरोरुजा. तर पुन्हा स्त्रोतरोध आहे, स्त्रोतरोधामध्ये वाताची गती विगुण झालेली आहे, ती उलट्या दिशेने फिरल्यानंतर हा शिरशूल उत्पन्न होणार आहे. प्रतिशा ही अशीच एक संप्राप्ती आहे, अशीच एक लक्षण आहे, पण हे खरं तर मला खूप चांगलं सांगता येणार नाही. मला ह्याची सरांकडून अपेक्षा आहे की नेमका प्रतिशाय वाताच्या अवरोधामध्ये वाग्भटांनुसार आणि अप्पांच्या पद्धती म्हणण्यानुसार यकृत तुष्टीचं लक्षण कसं हे सरांनी सांगायला हवं. पुढचं बघूया. फुफ्फुसाच्या दक्षिणतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यकृताचं शारीरिक स्थानानुसार स्थान आहे दक्षिण प्रदेश, आणि त्याचबरोबरीने आपल्या ह्याच्यावरती उदराच्या वरती उर प्रदेशामध्ये 2 फुफ्फुसांची वाम आणि दक्षिण फुफ्फुस जे आहे ते, आणि त्याची जी उत्पत्ती आहे ही पुन्हा शोणित फिन प्रभावा फुफ्फुसा. यकृतदृष्टीच्या लक्षणांमध्ये दक्षिण फुफ्फुस प्रदेशी वेदना असो, दक्षिण फुफ्फुस प्रदेशी जडपणा असो, हे कोणत्या कोणत्या आजारांमध्ये पर्यंत भेटू शकतं हे आपण बघायचं आहे पुढे. पण ह्या वेदना हे लक्षण हे यकृत दृष्टीचं आहे, की जिथे संदर्भ हा रक्ताचा लावता येतो, त्याचा संदर्भ यकृताशी लावता येतो, आणि त्याचाच संदर्भ कुठेतरी आपण हे जे वाताची अनुलोमन गती जर बिघडली तर पुन्हा जो वात शरीरात संचित होणार आहे तर तो काही भागांमध्ये साठून तिथे वेदना उत्पन्न होणार आहेत का इथेही लावता येऊ शकतो. अशाच प्रकारे अजून एक लक्षण आहे सुका खोकला. तर हा सुका खोकला सुद्धा खरं तर सरांकडून अपेक्षित आहे मला. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबरीने जर शरीरात ज्वर आहे किंवा इतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा बल शरीराचं कमी होणे, त्याचबरोबर यकृत दृष्टी लक्षणांमध्ये थकवा जो सांगितलेला आहे तो अगदी थोड्या काळापुरता येणारा थकव्यापासून वर्षानुवर्षे पेशंटला दिसणारा थकवा हा सुद्धा या यकृत दृष्टीमध्ये दिसतो. तर हे माझं स्लाइड प्रेझेंटेशन झालेलं आहे सर. ठीक आहे, ठीक आहे. कविता तिची केस प्रेझेंट करतेय का आधी कसा विषय सर ह्यावर सर आधी? हा तर केस मध्ये मग एकच विषय राहील सर, केसचा किंवा त्या अनुषंगाने प्रश्न होतील. नाही, तिला वेळच उरणार नाही. ठीक आहे सर, ठीक आहे सर, आधी ह्यावरती बोलूया सर. कविता, माझं मत आहे तुझा एकदा विषय करून घे, चालेल. म्हणजे मग मी दोन्हीची समरी असं एकत्रच बोलीन. चालेल सर, चालेल. आणि मग प्रश्न उत्तर घेऊया. आता याच्या पुढची जी केस, आज बरेच नवीन वैद्य मंडळी आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी माहिती म्हणून देतो. आता जी केस म्हणजे पंचभौतिक पद्धतीनं असा विषय, किंवा कविता तूच सांग सरळ, म्हणजे मग मी वेगळं सांगायला नको. सरळ विषय सुरू कर कविता. ठीक आहे. जसं सर्वांना माहिती आहे की आपलं पहिले डिस्कशन करताना आपण फलत्रिकादी गुगुळाचा वापर यकृतामध्ये कसा करायचा याविषयी आपली चर्चा सुरू करताना अशी चर्चा सुरू झाली होती. आणि त्या चर्चेच्या काळामध्येच माझ्याकडे एक पेशंट आली होती. पेशंट येताना पांडू आणि अत्यार्थवाची केस घेऊन आली होती. तर काही लक्षणं मी थोडक्यात एक्सप्लेन करते आणि ह्याच्यामध्ये मी फलत्रिकादी वापरून मला काय रिझल्ट आला हे फक्त मला आता एक्सप्लेन करते मी. आणि बाकीचे जे काही पॉइंट्स आहेत
ते पुढच्या वेळेस सांगते की इतर जी कल्प आहेत ती का मी वापरली ते. आता मी फक्त फलत्रिकादी या केसमध्ये का वापरलं हे सांगते. तर रुग्ण 30 वर्षाची एक महिला होती. माझ्याकडे 12 सप्टेंबर रोजी आली आणि आल्यानंतर पेशंटला आयासेन श्वास, अनुत्साह, अनन्यभिलाषा, अरुची, योनिगत रजस्राव होता. ग्रंथी भरपूर प्रमाणात होत्या. इतक्या होत्या की पेशंटला एका दिवसामध्ये 7 ते 8 पॅड वापरावे लागत होते. त्याबरोबर पेशंटमध्ये शोथ हे जे पांडूमध्ये लक्षण सांगितले आहे स्पेसिफिकली पूर्ण चेहऱ्याला, त्याबरोबर अक्षिकूट शोथ आणि पादशोथ हे होतं. आणि यामध्ये पेशंटला मल आणि मूत्र प्रत्येक वेळेस मल आणि मूत्र प्रवृत्तीनंतर अत्यंत दौर्बल्य होतं. पेशंट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा पेशंटला बसून सुद्धा बोलता येत नव्हतं. पेशंट कंटिन्युअस झोपून माझ्याशी बोलली होती. नेक्स्ट. हॅलो जयाताई. रुग्ण परीक्षणामध्ये आपली जे अष्टविध परीक्षण आहे त्यामध्ये त्वचा जी होती पेशंटची ती रुक्ष होती, निस्तेज होती, पांढुरवर्णी होती. नेत्र सुद्धा दीन, पांढूर आणि निस्तेज होते. जिव्हा पेशंटची साम होती. मल जो होता पेशंटचा तो दुर्गंधित भसरट स्वरूपाचा होता. आणि जसं मी मगाशी सांगितलं की मलप्रवृत्तीनंतर पेशंटला अत्यंत दौर्बल्य जाणवत होतं. मूत्रप्रवृत्ती नॉर्मल होती पेशंटची आणि स्वेद प्रवृत्ती कंपॅरेटिव्हली कमी आहे. पेशंटचा जेव्हा बीपी पाहिला तेव्हा पेशंटचा बीपी 90/50 mmHg असा होता आणि पेशंट तिचे काही रिपोर्ट्स घेऊन आले होते तेव्हा पेशंटचा HB हा 3.7 होता आणि HB बरोबर टोटल तिचे जे ब्लड काउंट होते, रेड ब्लड सेल असू देत किंवा व्हाईट ब्लड सेल, ते पूर्णच कमी प्रमाणात होतं. या नेक्स्ट. यामध्ये मी सुरुवातीला विचार करताना फक्त तिचा रजस्राव जो होता तो बंद कसा करता येईल आणि तिला जो थकवा जाणवत होता तो कसा कमी करता येईल, दौर्बल्य कसं कमी करता येईल हा विचार करून मी ही चिकित्सा दिली होती. तर ह्यामध्ये स्नेहनासाठी मी डाळिंबादी घृत वापरलं होतं आणि पुनर्नावादी मंडूर. पांडूमध्ये सांगताना स्नेहन आणि विरेचन असा चिकित्सेमध्ये सांगताना चिकित्सा क्रम सांगितला आहे. पण आता इथे विरेचन मी फक्त मनुकाचा क्वाथ हाच विरेचनाचा योग वापरला कारण पेशंटला ऑलरेडी रक्तस्राव चालू होता. त्यामुळे मी जास्त कोणतंच तीव्र रेचक कोणतं वापरलं नाही. नाहीतर त्रिफळा सुद्धा वापरला नाही मी. नेक्स्ट. रुग्ण जेव्हा 7 दिवसानंतर माझ्याकडे आले तेव्हा पेशंटला डेफिनेटली पेशंटचा जो मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतं ते स्टॉप झालं होतं. दुर्गंधी कमी झाली होती पण तिला जो मलप्रवृत्तीनंतर जो थकवा जाणवत होता, जे दौर्बल्य होतं ते कंटिन्यू होतं पेशंटचं. क्षुधावृद्धी झाली होती पेशंटची. मुखशोथ जो होता तो कमी झाला होता. फक्त अक्षिकूट शोथ होता. क्षुधावृद्धी होती. तर हे आणि ह्या मधल्या आठवड्यामध्ये फलत्रिकादीबद्दल डिस्कशन जरा जास्त झालं होतं. त्यामुळे फलत्रिकादी गुगुळ पेशंटला मी सकाळी 6 वाजता कारण पेशंटमध्ये बाकीचे जे काही सिम्पटम होते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली. त्यामुळे मग मी रेचक म्हणून प्लस यकृतावरती कार्य करायचं म्हणून फलत्रिकादी अत्यल्प प्रमाणात मध्ये म्हणजे फक्त 1 चिमूट या एवढ्याच डोसमध्ये मी तिला पुड्या बांधून सकाळी 6 वाजता घेण्यास सांगितलं होतं. बाकीची चिकित्सा जशी होती तशीच ठेवलेली. फक्त डाळिंबादी घृत हे 2 टाइम जेवणापूर्वी मी चालू केलं होतं. आणि सांगायचं हे की पेशंटचा HB हा कमी झाला होता माझ्याकडे आल्यानंतर. जर आपण इन्व्हेस्टिगेशन थ्रू गेलो तर. पण बाकीची जी क्लिनिकली आपण एक्झामिनेशन करतो त्याच्यामध्ये पेशंटमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट होती आणि मला भरपूर जणांनी सांगितलं की पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन करायला. पण पेशंट स्वतःच तयार नव्हता आणि पेशंटचा स्वतःहून पेशंटनी सांगितलं की मॅडम मला हीच ट्रीटमेंट कंटिन्यू करायची आहे. माझ्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. मी आता भूक लागते, मी जेवण मागून खातीये. हा पेशंटचा
विश्वास पाहून मग पेशंटला फक्त आपली ट्रीटमेंटच कंटिन्यू ठेवली. पेशंटला बीटी वगैरे काहीच नाही केलं. नेक्स्ट. 7 दिवसानंतर पेशंटला पुन्हा एचबी मध्ये वाढ झाली होती. सर्व लक्षणांमध्ये जवळजवळ 75% उपशम मिळाला होता पेशंटच्या. यावेळेस पण फलत्रिकादी, प्लेन फलत्रिकादी 6 वाजताच वापरलं होतं आणि इतर पुड्यांमध्ये मी थोडेफार चेंजेस केले होते, पण ते नेक्स्ट टाइमच्या केस स्टडी डिटेल जेव्हा बोलू तेव्हा हे करते. पेशंटमध्ये एक लक्षण वेगळं जाणवलं यावेळेस, की दक्षिण शिरशूल म्हणजे दक्षिण प्रदेशी ऑक्सिपिटल रिजनमध्ये, फ्रंटल रिजनमध्ये पेशंटला शिरशूल जाणवत होतं. म्हणून पेशंटला पथ्यदी चालू केलं होतं प्राणकाली. आणि चंदन मला लाक्षादी तेलाचा अभ्यंग चालू केला होता. आणि पेशंटला मी इन्व्हेस्टिगेशन सांगितलं होतं युएसजी आणि युएसजी ॲब्डोमेन आणि पेल्विसचं. नेक्स्ट. पेशंटमध्ये म्हणजे जेव्हा पेशंटचं उदर परीक्षण ऍक्च्युली केलं होतं तेव्हा पेशंटमध्ये प्लीहेच्या ठिकाणी घनत्व जाणवत होतं आणि प्लीहा पाल्पेबल होती पेशंटची. तेच युएसजी मध्ये तेच फाइंडिंग आले होते की माइल्ड स्प्लिनोमेगॅली होती पेशंटमध्ये. युटरसचे सगळे जे फाइंडिंग होते ते नॉर्मल होते. फक्त ओव्हरीजच्या तिथे दोन्ही ठिकाणी सिस्ट होती. पण मानसिक ह्याच्यामध्ये जी चिडचिड होती ती पेशंटची कमी झाली होती. पेशंटचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालं होतं. आणि जो मुखशोथ आणि अक्षिकूट शोथ होता तो पूर्णपणे पेशंटचा निघून गेला होता. आणि यावेळेस मी फलत्रिकादीमध्ये सीतोपलादी चूर्ण, पटोलादी चूर्ण आणि वरांग क्षार हे ऍड केलं होतं. फक्त एकाच वेळेस दिलं होतं, सकाळी 6च्या टाइमलाच हे दिलं होतं. नेक्स्ट. 15 दिवसानंतर जेव्हा पेशंट आली, पेशंट मधले जे इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट्स आहेत तेच फक्त इथं दिले आहेत. नो डाऊट पेशंटचे इतर जी काही क्लिनिकल सिम्पटम होते त्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट होती. पेशंटचे पिरियड्स जे तिला 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी येत होते आणि आल्यानंतर तिला एक महिना जे ब्लिडिंग होत होतं त्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होती. पेशंटला दर महिन्याला पिरियड्स यायला लागले आणि जे ब्लिडिंग होत होतं ते फक्त 4 ते 5च दिवस आणि नॉर्मल ब्लिडिंग होत होतं. आणि एचबी मध्ये तर फक्त औषधाने तिच्या एचबी तिचा 6.8 झालेला आहे आणि जे बाकीचे आहेत रेड ब्लड सेल किंवा व्हाईट ब्लड सेल्स ह्याच्या व्हॉल्यूम सुद्धा वाढलेला होता त्याच्यामध्ये. नेक्स्ट. संपले ना. हॅलो. कविता. हा. संपल्यात तर का मला स्लाइड? फक्त हॅलो. हा बोल. हा, मला फक्त ह्यामध्ये आतापर्यंत मी सांगायचं मतितार्थ आहे की मी आतापर्यंत फक्त सर सांगतात म्हणून मी वापरत होते, पण सरांबरोबर केलेल्या डिस्कशन नंतर कसं काम करतं आणि त्याच्या काय म्हणतो आपण त्याला एक प्रकारची जादू कशी होते पेशंट वरती किंवा पेशंटच्या शरीरावरती हे मला या केसमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजलं. त्यामुळे सर थँक्यू, ती जी कन्सेप्ट होती ती क्लिअर केल्याबद्दल. हॅलो. काय हा सर बोला तुम्ही. मी माझ्या गुरूंना म्हणजे दातार शास्त्रींना कधीही थँक्यू म्हणलेलं नाही, हे पहिलं. सॉरी. कारण आपण आयुष्यभर विद्यार्थीच आहोत. मला अजूनही तुमच्याकडनं या ज्या आपल्या चर्चा होतात त्याच्यातून काही ना काहीतरी माझ्याही दृष्टिकोनात बदल होत आहेत. अजूनही पंचभौतिक विषयात बदल नाही होत, पण दुसरा एखादा मुद्दा तुमच्याकडून ऍड होत असतो, त्यानं माझंही चलनवलन बुद्धीचं वाढत आहे. त्यामुळे याच्यात नो सॉरी नो थँक्यू हा पहिला विषय. आजचा आपला जयानं जो सुरुवात करून घेतला तो विषय आहे यकृत विकृती लक्षणं. बरोबर आहे. 2 प्रकारची चर्चा याच्यात होणं खरं तर मला अपेक्षित होतं. आता जयानं एक बाजू सगळी सांगून झालेली आहे की ही लक्षणं कशी निर्माण होतात, त्याची कारण मीमांसा कशी घडते आणि काय घडते. आपण आपल्या पुढं
मुक मिनमिन किंवा मुका बहिरा वगैरे असा जर रुग्ण आपल्या पुढं आला, त्याच्या बरोबर आलेले जे काही त्याचे सहाय्यक असतील, घरची कोण व्यक्ती असेल, त्यांनी जे काही लक्षणं सांगितली असतील त्याचा विचार आपण जेव्हा सुरू करू, मी कल्याणच्या लेक्चरमध्येही बोललेलो आहे, कल्याणमधली बरेच वैद्य मंडळी इथं आता उपस्थित आहेत, की ही यकृत विकृतीची लक्षणं आहेत, ही प्लीहा विकृतीची लक्षणं आहेत, ही मूत्रपिंड विकृतीची लक्षणं आहेत. ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट मधलं महत्वाचं सूत्र असं आहे, रुग्णाकडून आपल्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, रुग्णाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, प्रश्न परीक्षा नाही, दर्शन नाही, आणि आपल्या बाकीच्या ज्या सगळ्या अष्टविध परीक्षा आहेत त्याच्यातनं सुद्धा काहीही आपल्याला प्रतिसाद न देणारा जर रुग्ण आपल्या समोर आला आणि त्याच्या सहाय्यकाने आपल्याला याच्यातलं एखादं लक्षण, आपण जी काही आता चर्चा केली त्याच्यातलं एखादं लक्षण सांगितलं, तर आपल्या डोक्यात ही संकल्पना पक्की यायला पाहिजे की हे काहीही झालं तरी यकृताचं लक्षण आहे. भले त्याला मी मागच्या एखाद्या मीटिंग मध्ये बोललो असेल, जुलाब होत असतील, कारण फलत्रिकादी गुगुळ हा बऱ्यापैकी मला दोष शरीरातून बाहेर काढणारा आणि बऱ्यापैकी तो गुदद्वारा वाटे बाहेर काढणारा, म्हणजे विरेचक कल्प म्हणायला हरकत नाही. पण जर मी आता म्हणलं तसं की जुलाबही असतील आणि यकृताचं एखादं लक्षण असेल, तर त्याच्यात सुद्धा आपल्याला फल वापरता यायला पाहिजे. आता जसं कवितानं सांगितलं तसं त्याचा डोस कमी जास्त होईल, वेळेचा 1 वेळा द्यायचा का 2 वेळा द्यायचा, प्रमाण 1 चिमट सांगितलं त्याच्याऐवजी निम्म द्यायचं का जास्त द्यायचं, हे डिपेंड्स, याला काही अडचण नाही येणार. पण ह्याच्यातलं एखादं लक्षण जर त्यांनी सांगितलं, जी काही आता ती जरा जया याची यकृत विकृतीची लक्षणाची स्लाइड ओपन कर. त्याच्यातली पहिली 3 लक्षणं, ज्वर हे लक्षण सुद्धा आता आपण सोडून देऊ, पहिली 4 लक्षणं सोडून देऊ, कारण ज्वर सुद्धा आपल्याला परीक्षणात कळणार आहे. सहज कोणीतरी बोलता बोलता ते जे काही सहाय्यक बरोबर असतील त्यांनी सांगितलं, किंवा आपण एखादा प्रश्न विचारल्यावर सांगितलं की मलावरोध आहे, सकाळी उठल्या उठल्या काही, तो नुसता मलावरोध नव्हे, आपण याच्यात सकाळी उठल्या उठल्या तो जातोय का, इथून चौकशी केली तरी पुरेसं होऊ शकतं. नाही, दिवसभरात कधीतरी जातो, त्यावेळेला आपण निश्चित याच्यात यकृत विकृतीचं लक्षण हे गृहीत धरलं पाहिजे. आजची आपली सगळी चर्चा आपल्याला या लक्षणांवर करायची आहे. त्या बेतानं जर आपण विचार करायला लागला तर अगदी मलशुद्धी साफ न होणं हे सुद्धा यकृताच्या विकृतीचं लक्षण आहे. कारण मागच्या चर्चेत आपण यकृत विकृतीची सगळी जंत्री ग्रंथोक्त काढून झालेली आहे आणि हे सगळं गणित यकृताकडेच कसं येतं हेही आपण बघितलेलं आहे. हवी असेल तर ती आपल्याकडे पीपीटी आपण आज तयार आहे, नाही असं नाही, पण आता परत त्याचं रिपिटेशन नको. सहज आई मुलाच्या बाबत बोलून जाते, याला किती आग्रह केला तरी याला भरवलं तरी हा खातच नाही, लक्ष सगळं दुसरीकडे असतं. पण हे सुद्धा यकृताचं लक्षण आहे. इकडं आपण अर्थात याच्यातली काही लक्षणं यकृताची असणार आहेत, प्लीहेची असणार आहेत, दोन्हीची मिळून असणार आहेत, वृक्काची मूत्रपिंडाची पण त्याच्यात एखाद्या वेळेस इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. पण हे पुढं पुढं जाऊ आपण तसं तसं त्याच्यात विभाजन आपल्याला करता येईल. पण यकृत दृष्टीची लक्षणं म्हणून जी काही दातारशास्त्रींनी सांगितलेली त्याच्यातलं प्रत्येक लक्षण हे आपल्याला तिकडं नेणारं आणि त्या दृष्टीने विचार करायला लावणारं असणं हे महत्वाचा विषय आहे. मी नाडी परीक्षेत ज्या पद्धतीने सांगितलं जातं, अरे नाही नाही अमुक अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तुझ्या नासाग्रभागी रात्री झोपेत स्वेद प्रवृत्ती आहे, हे कसं ओळखलं जातं, तर त्वचा विकारात हे लक्षण सांगितलेलं आहे. नासाग्रभागी झोपेत स्वेद प्रवृत्ती आहे. बघा सापडतंय का, कुणाला सापडलं तर हे लक्षण कुठं सापडतं त्याचा त्वचा विकारात सांगितलेलं आहे. नाडी परीक्षा करणारे वैद्य मंडळी हे लक्षण बरोबर विचारतात. त्यावेळेला तो पावडर वगैरे लावून आलेला असतो, काही नाकाच्या शेंड्यावर घाम नसतो, काही नसतो.
नाडीवर हात ठेवल्या ठेवल्या विचारला जाणारा हा प्रश्न आहे. साधारण त्वचारोगाचा इतिहास घेऊन पेशंट आला, एवढं लक्षात आलं की बास होतं. रात्री झोपेत येतो की नाही, नाकाच्या शेंडावर घाम विचारायचं, येतोच म्हणतो तो. तशा पद्धतीनं ह्या पद्धतीतले एखादं जर लक्षण आपल्याला सापडलं तर पटकन आपल्या डोक्यात हा यकृताचा पेशंट आपल्या समोर आलेला आहे हे लक्षात येणं महत्वाचं आहे. या दृष्टीने यकृत विकृतीची लक्षणं आपण अभ्यासणं गरजेचं आहे. आता याच्यात पुढची जी सगळी लक्षणं येत गेलीत, शिरशूल ते पित्ताचं लक्षण आहे, हे आपल्या बऱ्याच लोकांना सहजासहजी लक्षात येणार आहे. त्याची यकृताशी जोडणं अवघड नाही आहे. आता प्रतिशयाबाबत हे यकृताचं लक्षण आहे, तसंच प्लीहेचंही लक्षण आहे, तसंच मूत्रपिंडाबाबत सुद्धा हे लक्षण दिलं गेलेलं आहे. याचा विचार कसा आणि यकृताबाबत कसा करायचा? साधारणतः प्रतिशयात सुद्धा आपल्याला 2 महत्वाचे विभाग करावे लागतील, सद्य आणि जीर्ण. जेव्हा जीर्ण प्रतिशय घेऊन रुग्ण आपल्या पुढे येणार आहे त्यावेळेच्या त्याच्या मूळ कारणांकडे आपल्याला जायचं आहे. त्रिभुवन कीर्ती दिली तरी पावसात भिजून आलेल्या पेशंटचं काम होतं, त्याला वेगळा विचार करावा लागत नाही आपल्याला. या 2 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ खास संध्याकाळपर्यंत त्याची सर्दी गेलेली असते. अशी सगळी औषधं घेऊन झाली पण आमची सर्दी कमी होत नाहीये सर, असं म्हणून जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याची परीक्षणं करताना दोन्ही तिन्ही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यात महत्वाचा विषय आधी यकृताचा विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे. यकृताचा विचार म्हणजे आपण गेल्या याच्यात बघितलं, मुख ते गुद संपूर्ण परिसराचा विचार याच्यात आपल्याला अपेक्षित आहे. मग अगदी त्याचं खाण्यापिण्याच्या सवयी, उषपानाबाबत आपण अजून चर्चा नाही झालेली, पण उषपानाचा विषय आहे का, शरीराला त्याची गरज असताना तो पाणी पितोय का न गरज नसताना पाणी पितोय, मग खाण्यापिण्यात त्याचे बाकीचे पदार्थ काय आहेत, यानं अग्निमांद्य होऊन मग यकृत विकृती आहे का प्रत्यक्ष त्याच्या घरालाच ओल आहे, तो राहतो त्या घराला ओल आहे त्यामुळं ती शरीरात साठतीये, त्याचा परिणाम आपल्या पुढच्या ह्याच्या मूत्रपिंडाच्या विकृती लक्षणांमध्ये शरीरात साठत जाणारी शीतता आणि त्यांना प्रतिष्ठा आहे, असं वर्णनही पुढे येत जाणार आहे. पण नेमकं आता याच्या शरीरात अग्निमांद्यजन्य संप्राप्ती होऊन प्रतिष्ठा असेल त्यावेळेला आपल्याला यकृताचा विचार निश्चित करावा लागेल. फुफ्फुस प्रदेशी वेदना, फुफ्फुस जडत्व हे त्या व्याधीनुसार, समजा श्वसनाचा विकार घेऊन रुग्ण आपल्याकडे आला तर त्यावेळेला मग ते यकृताशी कसं जोडायचं, तर ते त्याच्यातलं हे लक्षण असेल तर ते यकृताशी जोडायला पाहिजे. कफ संचिती कफ निर्मितीचं गणित जास्त असेल तरी अग्निमांद्यापासून सुरुवात होत असेल तरी ते यकृताकडे आपल्याला घ्यायला पाहिजे. याच्यातलं सोपा भाग सांगतो. आता पुढचं जे केस प्रेझेंटेशन झालं त्याच्यात दातारशास्त्रींनीच एक महत्वाचं आपल्याला सांगितलेलं आहे की कृत्वा कार्याम क्रियाम प्राप्ताम क्रियाकालन न हापयेत. रुग्णाच्या अंगावर भरमसाठ स्त्रावी ग्रथित मासिक प्रवृत्ती सुरू आहे, ती जर नाही थांबवली तर आता जे 3-4 पर्यंत आलेले HP तेही कमी होऊन जाईल. त्यामुळे गरजेनुसार जी औषधं वापरायची ती वापरली गेली, रुग्णाला आपल्या ताब्यात आणलं गेलं, पण रुग्णाची ही सगळी व्याधी अवस्था निर्माण व्हायसाठी कारण काय घडलं, तर ते मग आपल्याला यकृतापासून सुरुवात करावी लागली. रुग्णाचं बल, रुग्णाचा एकंदर शारीरिक अंदाज घेऊन तिने एकदा वापरलं, पण ते वापरायचं धाडस झालं, ते वापरलं गेलं, त्याचे परिणाम पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून आले. हा जसा त्या फलत्रिकातीचा गुण आहे, पण तो फलत्रिकाती याचा अर्थ तो यकृत विकृतीकडे जाणारा ते लक्षण आहे, हा जो विचार त्याच्यात आला तो अतिशय महत्वाचा आहे. पुढची स्लाइड घ्यायच्या. सर याच्यामध्ये सुका खोकला राहिला. हा बोल बोल बोल. सर त्याच्यामध्ये सुका खोकला लक्षण थोडंसं सांगायचं. हा शुष्क कास असं जर विचार करायचा झाला तरी त्याची यकृताशी जडणघडण सांगणं, यकृताशी जडणघडण जोडणं, यकृत विकृतीकडे त्याला नेणं, हे प्रकरण करायसाठी आपल्याला अग्निमांद्यापासून सुरुवात करायची आहे का वात विकृतीपासून सुरुवात करायची आहे. कारण आता जयाच्या बोलण्यात बऱ्याच वेळेला वात शब्द आला.
वातानुसार जर विकृती याचा अर्थ जर आपण जोडायला लागलो तर त्याच्यात यकृत संकल्पना बाजूला पडेल. विषय लक्षात येतोय का बघा मी काय बोलतोय ते. उत्तर द्यायचं मी टाळत नाहीये, फक्त वात शुष्क कास हा वातच कास आहे हे कुणाला इथं उपस्थित सगळ्या वैद्यांना माहिती आहे. पण तो कास निर्माण होण्याची प्रक्रिया कशी सुरुवात होती याचा विचार याच्यात आपल्याकडनं झाला पाहिजे. इथं आता ही गोष्ट आपण अंडरलाईन करून ठेवू. यकृताची बाकीची सगळी गणितं बघता बघता पुढे जाऊया का आता याचं वर्णन केलं तर आजची वेळ संपेल आपली. पुढचं थोडंसं बोलून घेऊ कारण केसवरही थोडंसं बोलायचं आहे. हो सर, हो सर. ठीक आहे. शुष्क कास हे आपण पुढच्या एखाद्या मीटिंग मध्ये आपण बोलायचं त्याच्यासाठी. किंवा शुष्क कास हे लक्षण यकृतापासून कसं निर्माण केलं गेलंय किंवा त्याच्यात का मांडलं गेलं याचा विचार आपण करायचा आहे. पुढचं घे लक्षण. थांब थांब थांब, वेळ जाऊ दे, पुढं 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 जाऊ दे. थांब थांब, त्याच्या मागची घे. मल साठणे, जाऊ दे पुढे जाऊ दे, घे पुढचे. जाऊ दे पुढे. याच्यात सुद्धा आता मी जे काही बोलतोय त्याचं उत्तर या स्लाइड मध्ये तुम्हाला थोडंसं मिळून जाईल, पण या स्लाइड्स नुसार ते उत्तर घेण्यापेक्षा आपण फक्त पंचभौतिक पद्धतीने शुष्क कास बघूया. पुढचं घे. आता इथून केस प्रेझेंटेशन सुरू होत आहे. याच्यात जो काही ग्रंथोक्त अभ्यास आपला आहे त्या अभ्यासानुसार विश्लेषण सगळं पूर्णपणे आलेलं आहे आणि त्याच्यानंतर फलत्रिकातीचा वापर केला गेला. आता ज्या पद्धतीनं कारण ज्या कविता वैद्यांनी जो काही विषय मांडला तो त्यांच्या आधीच्या सगळ्या शिक्षणानुसार त्यांनी तयार केलेला आहे. त्याच्याबरोबर हा पंचभौतिक विषय त्याच्यात जोडला गेला, त्याचे फायदे त्यांना चांगले दिसले, अशा पद्धतीने त्यांनी तो विषय मांडलेला आहे. त्याच्याऐवजी फक्त पंचभौतिक पद्धतीने जर समजा ही चिकित्सा करायची झाली, या सगळ्या अवस्थेत रुग्ण आपल्याकडे आलेली आहे. याच्यातले एखाद दुसरा मुद्दा फक्त आपण बघू, कारण बाकीची सगळी चिकित्सा अतिशय उत्तम आहे. फक्त आता जो काही दिलेल्या औषधांनी रक्तस्राव कमी झाला, आठवड्याभरात रक्तस्राव कमी झाला, हा जो विषय आहे योनिगत रजस्राव, त्या विषयासंदर्भात आपण आज बोलूया असं मला आता वाटतं. म्हणजे केसवर सुद्धा आपली चांगली चर्चा होऊन जाईल. रुग्ण आता दुर्बल आहे, अगदी श्वास घेण्यास इतपत सुद्धा शरीरात ताकद शिल्लक नाहीये. कारण पहिलंच लक्षण आहे आयासेन श्वास, अनन्नाभिलाषा आहे, अरुची आहे. ही दोन्ही लक्षणं विशेष आपल्याला असं सुचवत आहेत की हा सगळा विषय यकृताचा आहे, हे विशेष सुचवत आहेत. पण पुढचं मात्र महत्वाचं लक्षण आहे योनिगत रजस्राव. योनिगत रजस्रावाबाबत साधी सोपी चर्चा आपण करू. फार ग्रंथोक्त चर्चेबाबत आता सगळं विश्लेषण कवितांनी केलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे? रक्तम जीव इति स्थिती, शरीरातून रक्त सतत बाहेर जात राहणं, मोठ्या प्रमाणात बाहेर जाणं, यानं जीव जाणार हे निश्चित आहे. ते बाहेर जाणार रक्त रजस स्वरूपात असू दे, नासा रक्तगत नासा स्थानातून जाणार असू दे, उदस्थानातून जाणार असू दे, कोणत्याही स्थानातून बाहेर जाणारं रक्त योग्य वेळी जर आपण नाही थांबवलं, त्याच्यातली सामता निरामता, त्याच्यातले दोष वगैरे सगळा विचार करूया, नाही असं नाही. पण आज जर तिचं आपल्या समोर आलेल्या केस पेपर नुसार HB अगदी 3-4 पॉईंट पर्यंत कमी आलेला आहे, म्हणजे आता हा जर रजस्राव थांबवला नाही तर या रजस्रावानं मृत्यू येणार, अशी अवस्था जर निर्माण झाली असेल तर आपण याच्यात काय करू शकतो? घृत वापरलं, अनेक औषधं वापरली, हे सगळं अगदी योग्य आहे, नाही असं नाही.
फक्त पंचभौतिक विचार आपल्याला करायचा आहे. असं जर याच्यात विचार केला तर रक्त पित्त बरोबर आहे. रक्ताचं आणि पित्ताचं साहचर्य आहे. पित्ताचा याच्यात कोणता गुणधर्म वाढलेला आहे? साधा प्रश्न आहे. कुणीतरी उत्तर द्या. ज्याला सांगायचं असेल त्यांनी उत्तर द्यायला हरकत नाही. द्रवत्व, उष्णत्व ग्रथित स्वरूपात बाहेर चाललेलं आहे. ग्रथित स्वरूपात बाहेर बरोबर आहे ना कविता? हो सर. हॅलो कविता, हो सर. हो ग्रथितही होतं ना. पुढच्या स्लाइड मध्ये सर, ग्रथित शब्द ग्रथितही आला होतं. होता हो, ना. हो. हा बरोबर. हो ठीक हो. आहे सर. त्यामुळं हे जर रजे आपण नाही थांबवलं तर रुग्णाच्या जीवावर ते बेतणार आहे. त्या दृष्टीनं आधी पहिल्यांदा हे थांबवणं, याच्यासाठी अतिशय साधं सोपं औषध आपण कुठलं वापरू शकतो? ज्यांनी कुणी माझ्याकडे बघितलं असेल त्यांनी सांगायला हरकत नाही. गिरीश, सुवर्णदैरिक. आधी बांध घालून तो वाहणारा पाठ आपल्याला थांबवलाच पाहिजे. बाकीची सगळी चिकित्सा अतिशय उत्तम आहे. या पद्धतीनं पहिल्या एका आठवड्यातच गुण आलेला आहे. पंचभौतिक चिकित्सेचा आणि एक महत्वाचा विषय असतं, कमीत कमी औषधांमध्ये गुण आपण मिळवायचा प्रयत्न करतो. कारण निसर्ग आणि शरीर एक आहे. निसर्गात ज्या पद्धतीने आपण वागत असतो तसाच विचार जर आपण रुग्ण चिकित्सेत करायला लागलो तर लवकर आपल्याला याही पेक्षा लवकर गुण येण्याचे चान्सेस आपल्याकडे जास्त राहतात. 2 किंवा 3ऱ्या दिवशी हा रजस्त्राव आपला जर रेग्युलर 4 दिवसाचं ब्लिडिंग होऊन पुढे जर जात असेल तर आपल्याला 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी हा स्त्राव बंद करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुवर्णगैरिक सारखं औषध इथं फार छान उपयोगी पडतं. अनेक रुग्णांमध्ये मी हॅलो ऐकू येत नाहीये. कोण बोलतंय? कविता बोलतेस का? नाही सर, मी नाहीये. कोण बोलतंय? नाव सांगा आधी. डॉक्टर मीना बोलतायत का? हॅलो, ठीक आहे. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. या रुग्णाबाबत मी आवाज येतोय सर, बरोबर येतोय आवाज. आवाज येतोय सर. कोण बोलताय? त्यांचा आवाज येईना झालाय म्हणतोय. सॉरी सर, सॉरी, वो बाय मिस्टेक हो गया. ओके ओके, ठीक है, आप म्यूट हो जाइए. हाँ बस, हा आपला विषय चालला होता. हा आधी हा बाहेर जाणारा स्त्राव कमी करणं, कमीत कमी औषधात बंद करणं. त्या संदर्भात आपण विचार करतो की पाटातून पाणी वाहतंय ते जर शेतातलं आपल्याला थांबवायचं असेल तर तिथं आपण एखादा दगड किंवा मातीचा ढेकूळ पुढे टाकून तो अडवायचा प्रयत्न करतो. तशा पद्धतीनं काम करणारं आपल्याकडचं उत्तमात उत्तम औषध म्हणजे सुवर्णगैरिक. दिवसात 4 वेळेला, 5 वेळेला, 6 वेळेला सुद्धा मी हे वापरलेलं आहे. मात्रा थोडी जास्त वापरलेली आहे. एका बाजूला अरुची, अग्निमांद्य आहे, अनन्नाभिलाषा आहे, पण सुवर्णगैरिकानं ते वाढणार आहे लक्षण एखाद्या वेळेस. तरी सुद्धा रजस्त्राव बंद करण्यासाठी हे औषध आपण वापरावं. त्यानं रजस्त्राव बंद झाला की ते औषध लगेच थांबवून मग बाकीची चिकित्सा आपण या पद्धतीत करू शकतो. याचा अर्थ ही केलेली चिकित्सा चुकीची आहे असं अजिबात नाहीये. केलेली चिकित्सा उत्तमच आहे. त्याच्यातला फक्त पंचभौतिक दृष्टिकोन मी आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. पुढे जरा स्लाइड्स पुढे जाऊ दे. पुढे जाऊ दे. हा, हे सगळं ग्रंथोक्त नाडी, गती, त्वचा, नेत्र, मुख हे सगळं योग्य पद्धतीनं सगळं गणित झालेलं आहे. मलाचा सुद्धा विचार याच्यात केलेला आहे. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट याच्यात सोडली आहे असा विषय अजिबात नाहीये. फक्त या अत्यायिक अवस्थेत सुद्धा आपल्याकडे एखादं औषध असं तयार पाहिजे की जे आधी रुग्णाला जे काही हवंय ते आपल्या चिकित्सा पद्धतीत औषधानं पटकन रुग्णाला देऊ शकेल. ठीक आहे. आणि काही याच्याबाबत
चर्चा करायची आहे का? आता बाकीच्यांनाही शंका ग्रथित असतील तर विचार. रजस्रावाबद्दल बोलणं. हा, ग्रथित रजस्रावाच्या पण एक गुणाबद्दल काहीतरी बोलत होता ना सर? गुण बघत होतो आपण, रक्त आणि रक्ताच्या नुसार पित्तातले कोणते गुण नेमके वाढले असं ना? हो ना, बरोबर आहे. ते यकृत बाजूला पडेल. नाही नाही, नको. आधी यकृत संपूया विषय. ठीक आहे. आता ही सगळी लक्षणं आपण यकृताशी का जोडली, कशी जोडली, याचंही विश्लेषण आपलं बरंचसं झालेलं आहे. तरी सुद्धा एक महत्वाचा विषय सांगूया आणि मग पुढच्या चर्चेला वळूया आपण. सगळ्या गोष्टी तुम्ही यकृतावरच का लादताय, अशी इथं शंका निर्माण होणं साहजिक आहे. आपल्याला ग्रंथांनी पण सल्ला दिलेला आहे, रोगा हा सर्वे मंदेग्नो. मंदाग्नीनं जर शरीरात व्याधी निर्मिती सर्वे म्हणले, आघातजन्य आणि बाह्याघात सोडता शरीरात निर्माण होणारे सगळेच व्याधी जर अग्निमांद्यापासून सुरुवात होणार असतील तर शिरशूल असू दे, फुफ्फुस असू दे, शुष्क कास असू दे, मलावरोध असू दे, मुखपाक असू दे, अशा सगळ्या लक्षणांची सुरुवात आपण जर अग्निमांद्यापासून धरणार असू तर त्या गोष्टींचं, त्या लक्षणांचं, त्या व्याधींचं आपल्याला यकृताशी साहचर्य जोडणं. यकृताशी साहचर्य जोडायचा एवढा आग्रह का, हा आता पुढचा विषय आपला थोडासा आपण आज बोलू. सगळ्या गोष्टी यकृताशी का जोडताय तुम्ही, यकृताशी का जोडताय? तर अग्निमांद्यापासून दोष निर्मिती होती म्हणून. ठीक आहे, तुम्ही यकृताशी जोडल्या, पण त्याचा चिकित्सेला काय वापर होणार आहे? तर मगाशी मी बोलता जे बोललो की द्रवमल असेल तरी यकृतासाठी जी चिकित्सा आपण करणार आहोत त्याच्यात म्हणजे अगदी सौम्य अनुलोमन म्हणा, सौम्य विरेचन म्हणा, तीव्र विरेचन म्हणा, अतिसारात नव्हे, अन्य व्याधींमध्ये विरेचन चिकित्सा आपल्याला किंवा अनुलोमन चिकित्सा आपल्याला देणं जिथं जिथं गरजेचं आहे तिथं किंवा ह्या सगळ्या लक्षणांशी आपण यकृताचा संबंध जोडला, या सगळ्या लक्षणांशी प्रत्यक्ष रुग्णात असणाऱ्या व्याधींचा जो यकृताशी संबंध आपण जोडू, त्या व्याधींमध्ये, त्या रुग्णांमध्ये आपल्याला विरेचन, अनुलोमन, सौम्य विरेचन, नुसतं घृतदुग्ध देणं इतपत अगदी ज्या काही आवश्यक असेल त्यानं दोषांचं शरीरातून मला वाटे बहिर्गमन होणं, हा विचार आपल्या डोक्यात पटकन यायला पाहिजे. याच्यासाठी आपण यकृत विकृतीवर एवढं मोठं म्हणजे आता जवळजवळ 2-2.5 लेक्चर आपली फक्त यकृतावरच चालू आहेत. हे घडण्यासाठी हा सगळा उहापोह आपण करतोय की आपल्या पटकन लक्षात यायला पाहिजे याला शिरशूल आहे, किती दिवस झाले. मग ते रुग्ण सांगतच येतात, सर मला मायग्रेन आहे, ते काही बरं होत नाही म्हणून डॉक्टरने सांगितलेलं आहे. ठीक आहे, शिरशूलाचा विषयाला आपण यकृताशी जोडलं, यकृताची परीक्षा केली, पीडनासत्व सापडलं, एखाद्या वेळेस नाही सापडलं तरी सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे की नाही शिरशूल आहे, फलत्रिकादी सारखं एखादं औषध किंवा यकृत कार्य सुधारणारं एखादं औषध. भले अनेक वैद्यांच्याकडे फलत्रिकादी असणार नाही, पण आरोग्यवर्धिनी तरी सगळ्यांच्याकडे आहे. आरोग्यवर्धिनी वापरायची प्रतिष्ठाय असेल तरी आरोग्यवर्धिनी द्या, शुष्ककास असेल तरी आरोग्यवर्धिनी द्या, थकवा असेल आणि जर तुम्हाला यकृताचा संबंध वाटला इथं तर तो कमी करायला सुद्धा आरोग्यवर्धिनी वापरली पाहिजे, फलत्रिकादी वापरला पाहिजे. हे लक्षात येण्यासाठी आपण यकृतावर इतके दिवस चर्चा करतोय. आणि काही विषय याच्यात बोलूया, कारण आता 4:10 झालेली आहेत आणि 5 मिनिटात आपल्याला विषय थांबवायचा आहे. प्रश्न घेऊया सर. कोणाला काही बोलायचं असेल तरी बोलायला हरकत नाही, हात वर करा, त्यांना ऍडमिन अनम्यूट करतील, ते बोलतील. थोडा विषय लक्षात तरी आला का? कल्याणवाली जी मंडळी आहेत त्यांच्यापैकी एखाद्यानं बोलावं. हो सर. हा, आरतीला बोलायचं बघ.
हो सर, आता सर ऍडमिन हा बोल. तुम्ही मगाशी सांगितलं की प्रतिशयामध्ये जेव्हा आपण पेशंटची हिस्ट्री घेतो जल महाभूत वाढतं आणि मग या सगळ्या प्रतिशयाला पुढे संप्राप्ती घडते. पण काही वेळा असंही बघायला मिळतं की पेशंटमध्ये उष्णता वाढलेली असते त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे प्रतिशया झालेलं असतं. मग ह्या दोन्ही मधला फरक, चिकित्सेमधला फरक, संप्राप्ती कारण मीमांसा काय आहे? त्या पद्धतीनं प्रतिशयामध्ये जीर्ण प्रतिशय, सद्य प्रतिशय, व्याधीजनित प्रतिशय, आपले हे काही शब्द ग्रंथातले नसलेले आपल्याला इथं जोडावे लागणार आहेत. त्या सगळ्याचा विचार करूनच चिकित्सा करावी लागेल. आता यकृतापुरतं बोलूया ना. प्लीहेकडे निघालो की आपण प्रतिशयाचा त्या तुला जे काही विचारायचं आहे ते प्लीहा उष्णता हा विषय तुझ्या डोक्यात चाललाय ना. हा, म्हणजे मला एक प्रश्न पडला की ही गोष्ट आम्ही प्रॅक्टिकली बघतो की पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर प्रतिशय होतो, तिथे यकृत दृष्टी. पण अनेक वेळा उष्णता वाढल्यावर पण आपल्याला प्रतिशय लक्षण दिसतं. म्हणून मी दिसणार आहे की सहज विचारलं की प्रतिशयाचा विचार त्याच्यातला काय फरक. हे झालं. फक्त प्रतिशयाचा विचार करायला लागलो की ते बोलूया असं माझं म्हणणं. चालेल सर, चालेल. हा विषय डायव्हर्ट व्हायला नको. चालेल सर. हे सुका खोकला जे लक्षण आहे ते सुद्धा मूत्रपिंडाच्या बरोबरीने परत येईल असं ना? मूत्रपिंडा बरोबर येणार आहे, प्लीहे बरोबर येणार आहे, यकृताबाबतही आहे. पुढं हा बोरवडे मॅडम बोलणार आहे का? बोला की. होय, आवाज येतोय? हा येतोय बोला. जरा फक्त पुढे होऊन बोला किंवा मोबाईल जवळ घ्या. अच्छा सर, पेशंट यकृताचाच आहे, जॉन्डिस डायग्नोसिस होतं मॉडर्न नुसार. ओके. आणि जसे आपण आता ह्या लेक्चरमध्ये दृष्टी लक्षणे बघितले त्यातले 10 पैकी 9 ते 8 लक्षणं आहेत. आणि हिपॅटोमेगॅली आहे आणि एकंदर लक्षण जसं आपण आज लेक्चर ऐकलं तशीच केस आहे. परंतु पेशंटला डॉक्टरांनी फॅटी लिव्हरच्या दृष्टीनुसार ऑइल आणि घी नाही खायला सांगितलं आहे. हो. पण आपल्याला पेशंटमध्ये म्हणजे जाणवत आहे की घृताने फायदा होईल, पण ते घ्यायला तयार नाही किंवा आपण देऊ शकत नाही अशा रीतीने. नाही, आपण का देऊ शकत नाही? रुग्ण घेणार नाही हे ठीक आहे. अच्छा. का तर डॉक्टरांचा वर्चस्व त्याच्यावर आहे. तुम्हाला आधी रुग्णाला कन्व्हिन्स करावं लागेल की ही रचनात्मक विकृती सगळी तुझ्या रिपोर्टमध्ये आलेली आहे आणि आपल्याला क्रियात्मक यकृताची दृष्टी घालवायची आहे. हा विषय त्याला समजून द्यावा लागेल ना. होय, कारण काय होतं, पेशंट म्हणतो आम्ही जेवणातही ऑइल घेत नाहीये, घी घेत नाहीये. चुकीचंच आहे ना. हा विषय कसा आयुर्वेदाशी जोडायचा याचा विचार तुम्ही आधी केलाय का हा प्रश्न आहे, असं माझं म्हणणं. रचनात्मक विकृती आहे ती का. त्यामुळं रचनात्मक विकृती आणि क्रियात्मक विकृती याच्यात फरक राहील. ओके सर, थँक्यू. सचिनजी तुमचा काय विषय आहे ते सचिन बोला की. नमस्कार सर. सर, यकृत स्पर्शासहत्वामध्ये आपण उजव्या दक्षिण बाहूमधून रक्तमोक्षण केल्याने आपल्या स्पर्शासहत्वामध्ये कमी झाल्याचं दिसून येईल. हो निश्चित. मग फलत्रिकादी गुळगुळ वापरायचा की रक्तमोक्षण करायचं किंवा दोन्ही करायचं किंवा दोन्ही का करू नये सोबत? नाही, एक गल्लत करू नका. आजपर्यंत जी अनेक वैद्यांनी यशस्वी चिकित्सा केलेली आहे ती सगळी त्रिदोष पद्धतीनंच केलेली आहे. दातार शास्त्रींनी सुद्धा सुरुवात करताना रुग्णाला जे काही गरजेचं आहे ते आधी करून रुग्णाला स्थिर करा, त्याच्यानंतर त्याचा व्याधी मोक्ष पूर्णतः व्हावा. इव्हन दो रक्तमोक्षण सुद्धा एकदा करून काही वैद्य थांबत नाहीत. दर 15 दिवसांनी, दर 3 आठवड्यांनी, दर महिन्यानी रक्तमोक्षण चालू ठेवतात. बरोबर आहे ना माझं म्हणणं? बरोबर आहे. का तर तो व्याधी मोक्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. आता शेवटी डिपेंड्स, मला सुई हातात घ्यायची आहे का नाही हा माझा विषय आहे.
माझं मत असं आहे की औषधानेच रुग्णाला बरं करावं. म्हणजे आपल्याकडे चरक सुश्रुत हे दोन्ही आहेतच, अनादिकालापासून चालू आहेत, अनंत काल चालू राहणार. प्रत्येकाचा विषय तो असा राहील की त्याला काय कोणत्या पद्धतीनं रुग्णाला डील करायचं आहे, रुग्णाशी डील कशा पद्धतीनं तो करणार आहे. आता विनयरावांच्या सरांच्या पद्धतीनं जर विचार करायचा झाला तर ह्या चिकित्सा पद्धतीचं एकदम दुसरं टोक विनयरावांच्या चिकित्सेत आहे. याचा अर्थ ही चिकित्सा वेगळी आहे, ती चिकित्सा वेगळी आहे असं नाही होणार. प्रत्येकाला ज्या पद्धतीनं चिकित्सा करणं सोयीचं असेल त्या पद्धतीनं त्यानं करणं ते गरजेचं आहे. बरोबर आहे ना? हो हो. हा, शेवटी कसं आहे, मी ज्या गुरूंच्याकडे शिकलो, मी माझ्या बहुतेक अन्य ठिकाणी जिथं असेल तिथं गुरु आणि शिष्य परंपरा दाखवताना एक मडकं तयार करणारा कुंभाराचं एक चित्र दाखवतो की तो कुंभार आपल्या मुलाचा हात आपल्या हातात धरून त्या माठावर फिरवतानाचं एक चित्र आहे, ते मी दाखवतो. माझ्या गुरुनं माझे हात धरून मला मडकं कसं बनवायचं जे शिकवलं, साहजिकरित्या ते मी त्या पद्धतीनं दुसरं मडकं तयार करणार. इतका साधा सोपा विषय याच्यात घेऊया. ग्रंथोक्त माहिती अत्युत्तमच आहे, त्याच्यातला एक वेगळा पैलू फक्त दातारवैद्यांनी मांडायचा प्रयत्न केला, असं माझं म्हणणं. आता अगदी कॉन्ट्रावर्सी किंवा वितंडवाद अशा अर्थानं नव्हे, आज जी काही केस प्रेझेंट झाली तिच्यात आपल्याला रक्ताचीच विकृती आहे, यकृताची विकृती आहे, आपण सगळं गृहीत धरलं. रक्तमोक्षण नाही चालणार आहे. यात रक्तमोक्षण नाही चालणार, आधीच कमी आहे. हा जो एखादा रुग्ण आपल्याकडे समजा असा आला की ज्याच्यात पंचकर्म आपण काहीही करू शकत नाहीये. मी उत्तम पंचकर्म सगळी करतो, नाही असं नाही, पण रुग्णच अशी अवस्था घेऊन आपल्याकडे आला की त्याच्यात त्याला प सुद्धा म्हणता येणार नाही, अनुस्वार देणं सुद्धा लांब आहे. अशा अवस्थेत मग आपण काही पेशंट सोडून द्यायचं आहे का? नाही. पेशंटला तर उपचार आपल्याला द्यायला पाहिजे. त्यासाठी तयार औषधांच्या पद्धतीतलं हे एक गणित आहे, असं समजून घेतलं तरी चालेल. धन्यवाद. आणि काय कोणाची शंका आहे? चला पटकन बोला, विषय थांबवायचा आहे, पटकन बोला. आरती बोलणार आहेस का परत? सर बुद्धिंद्रियाची संप्राप्ती थोडी सांगा ना सर, थोडक्यात. म्हणजे बुद्धी इंद्रिय नको, त्याला एक स्वतंत्र लेक्चर आहे. यकृताची लक्षणांच्या बाबतीत आणि कोणाची काही, आणि ती लक्षणं का सांगितली आजच्या लेक्चरमध्ये, त्याचा व्याधीशी त्याची सांगड कशी घालायची याबाबतही बोललोय. किंवा रुग्णानं काही नाही सांगितलं आणि यकृतावर पीडनासत्व असेल तरी काय काय हुडकू शकतो आपण, तेही सांगून झालं. आणि कोणाची काही शंका असेल तर बोलूया, नाही तर मग विषय थांबवूया. चला मिनल, आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन करू नको कृपया. आजचा विषय मी जो काही मांडला, जयानं जो मांडला आणि कवितानं जो मांडला, त्याचा 1-2 मिनिटात समाप्त कर आणि विषय थांबवूया आपण. तर आज आपण यकृत दृष्टी लक्षणे हा विषय होता आणि तो वैद्य जया यांनी खूप सुंदर रीतीने मांडला होता. आणि त्यावर सरांनी दिलेले विवेचन हे ज्याच्याद्वारे मला असं वाटते की प्रॅक्टिस मध्ये सरांनी आपल्याला, किंवा आपण विचार करताना हेतू म्हणजे व्याधीचा विचार करताना किंवा नुसतं विचार करताना हेतूचाही विचार करावा. आणि त्याचप्रमाणे जर पेशंट आला आणि आपल्याला जर दुसरं काही माहित नाही तरी आपल्याला यकृत दृष्टीची लक्षणं जरी माहित असतील तरी आपण त्याच्यावरून फलत्रिकादीने सुद्धा. एक मिनिट. हा, आता ही बाकीची जी नवीन वैद्य मंडळी आहेत ती, किंवा आपल्या ग्रुपमधले सुद्धा, आपण खरी सुरुवात अशी केली आहे की मुले कुठा राहा. कोणताही आजार घेऊन रुग्ण आपल्याकडे आला की त्याचं आजाराचं मूळ कुठं आहे ते हुडकणं, आणि त्याच्यासाठी ही यकृत हा मूत्रपिंडाची सांगड कशी घालायची, इथून आपला विषय सुरू झालेला आहे.
त्या दृष्टीने आपण यकृताचा विचार आता आपण करतोय. म्हणून मी बाकीचे विषय टाळतोय. त्याचं कारण ते आहे. आधी हे तिन्ही गोष्टींचा आपण अंदाज घेऊ, मग प्रत्येक व्याधीनुसार एकेकाची गणितं कशी जोडायची त्याचा विचार आपण पुढे करू. बरोबर आहे ना? हो म्हण, आवाज येऊ दे बाहेर. ठीक आहे. हो. तर यामध्ये आपल्याला यकृताच्या ठिकाणी जे दृष्टी लक्षणे दिसली त्याचा आपल्याला खूप इम्पॉर्टन्स लक्षात आलंच असेल. आलेल्या पेशंटवर एक जरी यातलं लक्षण असेल किंवा त्याच्यावरून आपण यकृताचे संबंध जोडू शकतो. उदर परीक्षण त्याचप्रमाणे मागच्या लेक्चरमध्ये झालं तसं सरांनीही सांगितलं, उदर परीक्षणाद्वारे सुद्धा आपण यकृतावर फलत्रिकादी वापरावे नाही वापरावे हेही आपल्याला लगेच कळू शकतो. त्याही आधी कधी कधी आपल्याला उदर परीक्षणामध्ये नाही दिसत आल्या पेशंट, त्याच्यावर आवरण आलेले असते किंवा आपल्याला लगेच लक्षात येत नाही, तर त्यावेळेला सुद्धा जर लक्षण दिसलं तर आपण फलत्रिकादीचा वापर केला तरी सुद्धा आपल्याला सुंदर रिझल्ट मिळतात आणि नंतर उदर परीक्षणाद्वारे आपल्याला त्याची प्रचितीही येते. तर त्यामुळे मला असे वाटते की आजपर्यंत मी सरांकडे शिकलेली आहे, तर त्यानुसार खरोखर आपण यकृत आणि फलत्रिकादी यावर आपण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा फायदा मिळतो. एवढेसे औषध सर जसं म्हणाले पांचभौतिक मध्ये की कमीत कमी औषधांमध्ये आपण पेशंटला जास्तीत जास्त फायदा करून देऊ शकतो. तर त्यासाठी यकृत आणि यकृताचे कार्य, यकृताची दृष्टी लक्षणे हे आपल्याला प्रथम मुळापासून कळणे गरजेचे आहे. आजच्या लेक्चरमध्ये खूप सुंदर रीतीने समजले असावे असे मला वाटते की अग्निमांद्य असू दे, मग ते का होते, कसे होते, त्याच्यामुळे कशामुळे ही सगळी लक्षणे आपल्याला दिसू शकतात आणि त्यामुळे आपण त्याप्रमाणे आपण यकृतावर फल किंवा इतर औषधांचा वापर हा नक्की करू शकतो. आता पुढच्या मीटिंगचा विषय आपला प्लीहा विकृती लक्षणे असा राहील. त्या लक्षणांशी प्लीहेचा संबंध कसा जोडायचा हे फक्त आपण बघू. त्याच्यासाठी परत रसरक्तापासूनच सुरुवात करायची आहे का, असा सगळा तो विचार नीट करा. पुढच्या मीटिंग मध्ये त्याच्यावर आपण चर्चा करू. ठीक आहे? चालेल. आलेल्या सर्व वैद्यांचे हा बोल. धन्यवाद. आभार नाही. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. बोलो भैया. आरती गेली वाटते काय? किती टाइम का सगळ्यांचे? अच्छा, मीनल पण गेली. हॅलो. हा आहे मी आहे. मी रेकॉर्डिंग बंद करते. कुठं ते रेकॉर्डिंग? जैन मला विचारलं की कसं झालं. आता रेकॉर्डिंग एक मिनिट